असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूर आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं महिला दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमात PhD प्राप्त केलेल्या असोसिएशनच्या सदस्या डॉक्टर अंजली जाधव, पेटंट सादर केलेल्या गौरी मेहतर आणि जयंती नदीच्या अभ्यासाचं कॉपीराईट प्राप्त केलेल्या वंदना पुसाळकर यांना त्यांच्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आलं. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्तानं असोसिएशनच्या महिला सदस्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्याची संधी मिळाली असून असोसिएशनच्या महिला सदस्य वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी असोसिएशनच्या उपक्रमाची माहिती दिली. डॉक्टर आसावरी जाधव यांनी शुद्ध हवा प्रत्येक शहराची गरज या विषयावर मार्गदर्शन केलं. जगभरात, देशात आणि कोल्हापुरात हवा प्रदूषणाची स्थिती काय आहे, हवेच्या प्रदूषणाची कारणं काय आहेत, प्रदूषण रोखण्यासाठी काय करायला हवं याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यायला हवं, तसंच एअर ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी अशी मागणी केली. पब्लिक व्हेकल्स म्हणजे मास ट्रान्सपोर्टेशनसाठी जायला हरकत नाही, CNG व्हेकल्सकडे वळायला हरकत नाही. यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, जिथं काही इलेक्ट्रिसिटीऐवजी जर का रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस जर का वापरता आले तर तसे वापरायला हरकत नाही. इम्प्लिमेंटेशन ऑफ एअर पोल्युशन ॲक्ट म्हणजे एअर ॲक्ट जो आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे करायला कोण पुढं येतच नाही आहे. तर ॲक्ट हा शेवटचा, कायदा हा शेवटचा एक उपाय आहे. तर एअर ॲक्टमध्ये बऱ्याचशा अशा प्रोव्हिजन्स आहेत आणि त्या पद्धतीनं आपण किमान काहीतरी गोष्टी करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एअर पोल्युशनसाठी या गोष्टी बघायला पाहिजेत. अल्ट्राटेकच्या बिल्डिंग प्रॉडक्ट डिव्हिजनचे रिजनल हेड नागराज कडकंची यांनी बिल्डिंग प्रॉडक्टच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. या कार्यक्रमाला असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सेक्रेटरी राज डोंगळे, समन्वयक गौरी चोरगे, संचालिका डॉक्टर अंजली जाधव, अल्ट्राटेकचे CRM सुनील पाटील, टेरिटरी मॅनेजर सागर छांगनी यांच्यासह असोसिएशनच्या सदस्या आणि सदस्य उपस्थित होते.